श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1322व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज कार्तिक कृष्ण एकादशी, शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील तारीख 6/11/1988च्या अमृतकणांचे पठण सुरू आहे। परमपूज्य गुरुदेव भक्तांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करताना आपल्या प्रासादिक वाणीतून सांगतात, प्रश्न आहे, आता जे पती पत्नी आहेत ते मागच्या जन्मी पण पती पत्नी होते का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आता जे पती पत्नी आहेत ते मागच्या जन्मी पती पत्नी नव्हते। आपण सामान्य माणसे आहोत, आपल्या बाबतीत असे घडू शकत नाही। जे महापुरुष म्हणून जन्माला येतात त्यांचे बाबतीत हे घडू शकते। त्यांची गोष्ट निराळी असते, ते विशिष्ट कार्य घेऊन आलेले असतात। सामान्य लोकांमध्ये असे बोलले जाते की जेव्हा मुलीचा जन्म होतो त्याचे काही वर्ष अगोदर मुलाचा जन्म झालेला असतो। मुलीच्या वडिलांनी अशा मुलाला हुडकून तेथे आपल्या मुलीचे लग्न करावे ही समज चुकीची आहे। मुला-मुलीचे लग्न होतात ते ऋणानुबंधामुळे होतात, ऋणानुबंधांमुळे ते एकत्र येतात। दुसरे म्हणजे मागच्या जन्मी आपली पत्नी कोण किंवा आपला पती कोण हे माणसाला ज्ञान होऊ नये। हे जर ज्ञान झाले तर फारच घोटाळे होतील। देवांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे की माणसाला त्यांच्या गतजन्माची स्मृती नसते व तसे आठवण पण येऊ नये असे आमचे म्हणणे आहे। पुढील प्रश्न आहे, मला माझ्या उपवर मुलीची फार काळजी वाटते, काय करावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुमचे पोटी संतान व्हावे अथवा नाही, आणि जर संतान झालेच तर मुलगा व्हावा की मुलगी व्हावी हेही तुमच्या हातात नाही। हे सर्वस्वी ईश्वराधीन आहे। मनुष्याने फक्त देवांचे स्मरण करून आपले कर्तव्य करीत राहावे। योग्य मुलगा मिळाला की अंतर्मन ताबडतोब सूचना देते की हे स्थळ योग्य आहे, येथेच मुलगी द्यावी। एकदा मुलीचे लग्न लावून दिले की वडील म्हणून तुमची जबाबदारी संपते। नंतर तिच्या जीवनाची तुम्ही चिंता करू नये, कारण मुलगी देखील तिचे स्वतंत्र नशीब घेऊन जन्माला आलेली असते। तिचा विवाह करून दिलात की तिच्या नवऱ्याबरोबर तिचे नशीब जोडले जाते। दोघांच्या संयुक्त परिणामाने पुढील तिचे जीवन व्यतीत होणार असते। पुढील प्रश्न आहे, ज्यांचे शिष्य पाश्चात्य स्त्री पुरुष आहेत अशा गुरूंची दीक्षा घेतली आहे परंतु ध्यान लागत नाही, काय करावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अध्यात्म हा विषय खरा भारतीयांचा आहे। यामध्ये फक्त वैदिक हिंदूंनी प्रगती केलेली आहे, काही हिंदूंना प्रचिती पण आलेली आहे। कारण हिंदू लोकांची संस्कृती व परंपरा फार जुनी व मोठी आहे। 600 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगत होते त्यावेळेला पाश्चात्य लोक जंगलात ओढेनागडे हिंडत होते। त्यावेळेला तेथे कोणतीच सुधारणा झालेली नव्हती। त्यांच्याकडे मागील 200-250 वर्षापासून सुधारणा होत आहे, म्हणून त्यांच्या संस्कृतीला फक्त 200 वर्षे झालेली आहेत असे म्हणता येईल। दुसरे म्हणजे ते लोक भोगवादी आहेत, त्यांना खरा धर्म अजून समजलेला नाही। अध्यात्माच्या बाबतीत पाश्चात्य लोक अनभिज्ञ व मूर्ख आहेत, त्यांना भारतीय परंपरेचे बाबत काय कळणार? एखाद्या भारतीय गुरूंचे शिष्य पाश्चात्य स्त्री पुरुष असले म्हणजे ते गुरु फार महान आहेत असे मानण्याचे काहीच कारण नाही। गुरूंचा आचार कसा आहे, ज्ञान कसे आहे, गुरूंना समाधी लागते का, गुरूंना साक्षात्कार झालेला आहे का, गुरु ओळखण्याची ही खरी साधने आहेत। माझ्याकडे जी व्यक्ती विचारायला आली होती तिचे गुरु खऱ्या अर्थाने गुरु नाहीच। वरीलपैकी एकही गुण त्या गुरूंकडे नाही। त्या गुरूंना स्वतःला समाधी लागत नाही, तर शिष्यांना समाधीचा लाभ कसा होणार?
मी या व्यक्तीला खुलासा केला की तुम्ही तुमचे गुरुनाथा यापुढे भेटीला जाऊ नका, कारण त्यांनी तुम्हाला जी ध्यानधारणा सांगितलेली आहे त्यात दोष आहे. ध्यानधारणेने चेहऱ्यावर प्रसन्नता आली पाहिजे, परंतु तुमचे चेहऱ्यावर उग्रता वाढत आहे. ह्या गृहस्थांनी ध्यान करण्यासाठी स्वतंत्र खोली बांधली. ध्यान करण्यासाठी या स्वतंत्र खोलीत बसतात, तरीही ध्यान लागत नाही. हे व्यवसायाने व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांचे मनाला शांतता कुठून असणार? कुठून कसे पैसे मिळवावे, नफा कसा मिळवावा यासंबंधी त्यांचे मनात सतत विचार चालू असतात. हा गुण त्यांचे रक्तात असतो. त्यांचे मनाला शांतता कुठून मिळणार? मनाची एकाग्रता कशी लाभणार? ध्यान करण्यासाठी जरी देहाने त्या खोलीत बसलेले असले तरी मनाने इतर ठिकाणी भटकत असतात. संसारात राहूनही मनाला शांतता मिळविता येते. यासाठी स्वतंत्र खोलीची आवश्यकता नाही. कोठेही निवांत बसून मन एकाग्र करून ध्यान लावता येईल. आतापर्यंत जे ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांना समाधीचा लाभ झाला होता, यापैकी कोणीही स्वतंत्र खोली बांधली नव्हती. पुढील प्रश्न आहे, गेलेल्या व्यक्तीचे पुतळे उभारावे का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की गेलेली व्यक्ती जर सामान्य असेल तर पुतळे उभारण्याची आवश्यकता नाही, कारण यांनी जे जीवन व्यतीत केलेले असते त्यात काही विशिष्ट हेतू नसतो. अशा सामान्य व्यक्तींचे फोटो लावू नयेत किंवा पुतळे उभारू नयेत, कारण हे पुढे त्रासदायक ठरतात. हे आनंद देऊ शकत नाही, कारण हे महापुरुष किंवा संत नसतात. विवेकानंद, रामकृष्ण परमहंस किंवा अशा महापुरुषांचे किंवा अशा संतांचे पुतळे उभारावे. यातून दुसरे विपरीत काही घडण्याची शक्यता नाही. अशा पुतळ्यातून मांगल्य निर्माण व्हायला पाहिजे. दर्शन घेणाऱ्याला शक्ती मिळायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे योग्य होईल, कारण त्यांनी त्यांचे जीवनात अपार कर्तृत्व गाजवून मराठी लोकांचे राज्य स्थापन केले होते. अशा व्यक्तींचे पुतळे पाहून सामान्य लोकांना कर्तृत्व आठवले पाहिजे. आदर्श म्हणजे आरसा होय. कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा हेही कळले पाहिजे. एका उद्योगपतीने त्यांचे गेलेल्या लहान भावाचे अपघाती मृत्यूनंतर फॅक्टरीत त्यांचा पुतळा उभारला. रोज ह्या भावाची आठवण येऊन दुःख निर्माण होते. दुसरे म्हणजे पुतळा उभारल्यानंतर फॅक्टरीत नाग निघू लागले. नाग मारता येत नाहीत, परंतु नागाला पाहून भीती अवश्य वाटते. 2-4दा नाग निघाल्यानंतर हे गृहस्थ दर्शनासाठी आले व मला विचारले, असे का होते? मी खुलासा केला की गेलेल्या भावाचा जीव फॅक्टरीत अडकलेला आहे, म्हणून सतत नाग निघत आहे. तुम्ही जो पुतळा उभारलेला आहे तो काढून टाका व अमुक विधी करा, म्हणजे नाग निघणे थांबेल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, यापुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.